A nano entrepreneur doesn't always need a revolution. Most of the time, what stands between them and a better income is something far simpler. The right tool at the right time for the right reason. At Udhyam Vyapar, this is called asset-based solutioning. It begins not with a catalog of tools, but with a deep understanding of how each Vyapari works, where their income leaks, and what one precise intervention can change everything. For a service-based Vyapari, the right professional equipment is what gets her taken seriously. But at Udhyam, the asset is just the beginning. Training and mentoring ensure it creates impact far beyond her own business. माझं नाव नीलम जगदीश पाटील. मॅडमांनी मला उद्योगचं सजेशन दिलं, त्याच्यामध्ये मला थोडी मदत मिळाली. त्याच्यातनं मला एक मशिनरी वगैरे दिल्या होत्या हेअरच्या. मला ज्या प्रकारे वर्षाने हायड्रा मशीन उद्योगच्या साहाय्याने मागून दिलं. फक्त तिने हायड्रा आणून नाही दिलं, मला तिने त्याची ट्रेनिंग पण दिली प्रॉपर. तर त्याच्यासाठी ते हायड्राचं प्रॉफिट मला बऱ्या प्रकारे होणारच आहे. तर 3 वर्ष तिथं मी काम केलं. जवळ 500 ते 700 मुलींना ट्रेन केलं. ब्युटिशियन म्हणून बी ट्रेन केलं आणि शिवण क्लासचं पण ट्रेन केलं आणि एम्ब्रॉयडरीचं पण ट्रेन केलं. Two entrepreneurs in the same line of work can have completely different needs. Udhyam's approach always starts with the person, not the asset, because the right solution only makes sense when it's built around a specific business reality. दिनेश भाऊ भेटना मग तो सांगितले उद्यम ना गमतो ना आम्ही मदत करता बुवा हे सोय करणारातले. मग तो भाऊनी बी थोडी सांगा आमले ते भाऊ 4-5 जणी वय जावा तुम्ही. मग त्याची बी थोडीशी मदत करी. बाकी काय आम्ही टाक पहिले काय व्यापारामा झालो तेव्हा 400-500 रुपये 10 किलो मग कमावत. इलेक्ट्रॉनिक आडायसाठी आमले काय परवडे नाही. आता हे जाय बनवा नंतर मग आमना थोडासा 20-25 किलो मासा वाढी का 10,000 1500-2000 रुपये लगा रोज पडी जास. काही टेन्शन नाही आते. त्यामुळे आमले जाळं तिथं काय त्याशी बाकी पैसा टाकत बाकी आम्ही पैसा टाकत थोडं मोठं खरं आणि मासा पकडतात. For many Vyaparis, income doesn't leak from low sales, it leaks from losses. Spoilage and time pressure force decisions that hurt margins every day. The right asset directly plugs that leak. मच्छी पकड़ने लगा, मच्छी मारने का, फिर बेचने का, फिर मच्छी नहीं मरने लगी, फिर हम बाहर से लाने लग गए, फिर बेचते थे, फिर बाकी खराब हो जाता है. फिर जयेश भाई ने बॉक्स दिया, तब से मच्छी 2 दिन रह जाती है, फिर 1 दिन रह भी गई तो दूसरे दिन बिक जाती है. For some Vyaparis, the right asset doesn't just improve their business, it formalizes it. The right equipment combined with packaging and market support can shift the entire nature of what they do. मध्ये आमच्या मॅडम आहेत, त्या मॅडमांनी वर्षा मॅडमांनी मला खूप साथ केली. मॅडमांनी मग मी तुम्हाला उद्योगच्या माध्यमातून तुम्हाला काहीतरी मदत करू शकते मावशी, तर तुम्हाला वाटच्यापेक्षा काहीच देऊ नको, फक्त मला एकच दे की मला शेगडी पाहिजे. मला फक्त पावसाळ्यामध्ये, कारण घर असं असल्यामुळे मी घरात चूल पेटवू शकत नव्हते, बाहेरच चूल पेटवतो. मग ते ओले लाकडं असल्यामुळे चूल पेटायची नाही, म्हणून मग मी शेगडीचा इशू तिच्याकडे केला, विषय केला आणि तिला सांगितलं की मला एक शेगडी दे, शेगडीवर मी पुरणपोळ्या करू शकते. मग आज तिने मला एक शेगडी दिली. एवढी मदत झाली की मी एनी टाइम मला आता कोणीही केव्हाही सांगितलं तरी मी त्यांना ऑर्डर पूर्ण करू शकते. Every asset, every intervention chosen for one person, one business, one specific need. For a nano entrepreneur, even a small change in tools or methods is a significant decision, one that carries real risk. When that decision pays off, it's their courage and effort that made it happen. Udhyam Vyapar supported 178 Vyaparis with asset-based solutions, helping 119 increase their income by an average of 55%. Udhyam Vyapar simply walks alongside. Udhyam Vyapar, making Bharat entrepreneurial, one Vyapari at a time.